असे शूरवीर महापराक्रमी या लंकापुरी राजाचे राजे इंद्रसेन ते अमित दरबारात तर आलोच आहे. जरा सेवक काय करतात ते पाहूया. कोण आहे रे तिकडे? नमस्कार. आशीर्वाद असो. सेवक आपला पारा कोणत्या तऱ्हेने चालला? अगदी आनंद चालला आहे महाराज. आपल्या प्रजेची काय हाल हवा आहे? एकदम सुरळीत चालले आहे. ऐकून समाधान वाटले. येतो आम्ही. आपला पारा तैनात ठेवा. ठीक आहे. राजा येऊन गेलेला आहे. बरोबर. अरे मी काय होतो? हा बोल ना. अरे सकाळी होम लागला. सकाळी तसंच उठलो, बायकोच्या पुढे झोपलो होतो. काय म्हणतास काय? अरे बायको म्हणते तुम्हाला नाया, तुम्हाला नाय आहे. अरे काय नाही आहे? बायको म्हणते तुम्हाला नाय आहे. अरे काय नाही आहे? म्हणते तुम्हाला बरं नाय आहे. अरे असा बोल. आम्हाला दुसरंच काय नाही. अरे मला पण तसं वाटला. असा हात टाकला आणि म्हणते तुम्हाला नाय आहे. अरे मी घाबरलो. बोले रात्रीच्या तरी गायब झाला का काय? असा कसा काय बोल? असं काय हाय नाही, तुम्हाला बरं नाही आहे. अरे असा काय? हा तसाच गेलो. अरे मग बायको पण तुझं भारी झाला. काय तसाच गेलो, सदरचा डमडम घेतला. काय बोलतोय? मग रावराण्यामध्ये गेलो. हा? रावराण्याला बोललो मला रात्रीपासून ताप येतोय. काय बोलत? ताप कशाने भरला का? अरे काय पण मला समजलं नाही. जाम ताप धनपणलं नुसतं असा हात. काय बोलतोय? काय काय हॅलो बघा? अरे सर्व हवं होता. काय? रावराने मला चिठ्ठी लिहून दिला. कसली चिठ्ठी? काय जो मला माहित नाही. सोड चिठ्ठी का कसली चिठ्ठी. हा? मी आता बोललो आपल्या ते मेडिकल मेडिकल? मी मुंबईत आलो होतो. हा. मला रे का माहिती मेडिकल. मी तसाच घेतो इनलाण्याचा पोरगा वंदराज. हा? त्यांनी तो चिवेली फाटीवर दिला किराणा टाकला ना. मला माहिती नाही काय टाकलं? किराणाचा स्टॉल टाकला नाही. हा. मला वाटलं मेडिकल आहे. मेला जो मेडिकल किराणा काय समजत नाही काय तुला? मला वाटलं तिथे भेटेल असेल औषध. हा. कशी अरे पण त्याला समजायला नको. मी आपला बोललो डॉक्टरनी चिठ्ठी दिला नाही ते आपला मला जरा काहीतरी औषध दे. बरोबर. त्यांनी दिला मला खोकल्याचं औषध. हा, काय? बघायचं तुला? ठोकलं का? अरे दाखव ना. या तुझी आठवण आल्यावर जीव जुळत या मन जळत या तुझी आठवण आल्यावर तू मला ग सोडल्यावर झाली दारू माझी लवर तू मला ग सोडल्यावर झाली दारू माझी लवर या ठिकाणी सुशांत तांटर यांच्याकडून दोन्ही हवालदारांसाठी 100 रुपये आलेले आहेत. मंडळ त्यांचा आभार आहे. धन्यवाद. खूप सुंदर अशी कॉमेंट्री झाली पाहिजे. 180 रुपये किती? काय बोलतोस काय? मग? एवढे महाग कशाला तुझं? मग काय? अरे मेला जो माझ्याकडं बघ. काय आहे? मेला 10 रुपयात बघ. ही? 10 रुपयात गावठी उपाय. ही कुठच्या मेडिकलमध्ये आणली? म्हटलं. कुठून आणली? अरे, काय माहिती का?
बघला काय सर्व जाय मी काय म्हणतो त्याला मुठमळा पण जातो मी काय म्हणतो ही हिंद आणि हगलास कोणता अरे तो हगलास नाही ही हिंद आणि हगलास कोणता अरे येणे बांध घे बाजूला हगलास हगलास किती सुंदर हा ग्लास किती वास येतो हा गाव नदीच्या काठी हा हा ग्लास. मुनी बाल आला हा हातातला हा ग्लास हा ग्लास आपण मिक्स करूया चालेल ना हॉटेलमध्ये ह्याची पावर पण आपण मिक्स करूया हा देखील 10 रुपये मिक्स करूया आपण ये. पारा आपण घेऊ टाकू बे. आणखी अरे पितळी, येणे, थांब. या सुंदर नगरीला पाहता मनाला अगदी आनंदाने मोहतोय. कृपया शांतता राखा. या अनेक देशाचे प्रधानमंत्री हे मलाच म्हणतात. चला की नाही नगरी. आपल्या त्यांचा समाचार. हा काय चमत्कार. कर मला नमस्कार. अरे, काय बोला नमस्कार. तेव्हा मला कोणत्या असतात? तेव्हा तुम्ही पारा करताय ती दारू पिताय. अरे येणे. अरे येणे, मी काय म्हणतो? तेव्हा इथे पारा करण्यासाठी आलाय की मद्यपान करण्यासाठी आलाय? काय ते? तुम्ही बसून सांगा. घरामध्ये या तुम्ही रक्तावर ती दारू. अरे भाई, ह्याला मारायला काय होतं? तेव्हा आगाऊगिरी बंद करा. ए, मी हा ठेवून या. आपले हाईट केवढी आणि हा, भगवान, नमस्कार. पारा करताय ती मस्करी करताय. अरे, पाडा ना, एवढं मी करा. तेव्हा पाडा मला. आगाऊगिरी बंद करा. तेव्हा सोड. मला सोड. बोलून घ्या त्याला. मी येणार नाही. या सगळ्याचा मला मान सन्मान नाटक गाजर गाभोळी. काय म्हणजे? काय गिरजबरीचा धोका? कोणा बोलागे? कोणती आहे? मला मान सन्मान जोपर्यंत भेटत नाही, त्यापर्यंत तेव्हा बोलून घ्या त्याला. तू नाही. मला हाकललं नाही कोणी. तरी मान सन्मानाने मला बोलवायचं. तेव्हा बऱ्या बोलाने बोलून घ्या. म्हणजे हा गिरजबरीचा नोकर म्हणे मान सन्मानाने बोलून घ्या. हे कदापि शक्य नाही. मान सन्मान. माननीय महोदय तेजस एकसाथ सर, तुम्ही इथे या. महोदय अरे तू नाही. तो काल्या पाठचा आहे. सेनापती घ्या त्याला मान सन्मान मिळवून. त्याचा मान सन्मान देतो त्याला.
सेनापती या या राज दरबारात या. मला म्हैशीला बोलतोय, या, या. माननीय श्री 61 जी, असे तुम्ही दरबारात या. 61 जी या तुम्ही दरबारात या. हे वाचा. शेवट आगाऊगिरी बंद करा. अरे, मी फटाके वाजवून उद्या सांगितलं. हे बाकी आम्ही फटाके वाजवायला सांगितले. हा, बोलत नका ना. शेवट आगाऊगिरी बंद करा हो, चालेल. आणि पारा जागता ठेवा. राज दरबारामध्ये कोणी येऊन गेले का? येऊन गेले. आगाऊगिरी बंद करा. राज दरबारामध्ये कोणी येऊन गेले का? माननीय मुख्यमंत्री महोदय राजा येऊन गेलेला आहे. यानंतर तुमची स्वारी आलेली आहे. शेवट पारा जागता ठेवा. आम्ही विश्रांतीसाठी जात आहोत. हो, ठीक आहे. एवढा आराम. मी काय म्हणतो, विश्रांती करायला पण इथे याच का? तुम्ही जावा. आम्ही आहोत. कशाची गंमत बघा. तुम्ही या. आराम करा. हा, या. पुढच्या पासून मला तर ऑर्डर म्हणजे आज नुसतं काढून घ्या. राजा येतील आता. हो बाबा, असं कोणी आहे? कृपया शांतता राखा. ऐका. सेवक हा, बोला महाराज. प्रधानमंत्री आणि सेनापती यांना ताबडतोब बदल करा. ठीक आहे. ए काल्या कुत्र्या हराम. हा पाटला. शेवट काय बोललात तुम्ही? ती तेवढी का नोकर? फालतूगिरी बंद करा. हा पाटला लोमटे हवा आहे का? ए माणसं, ये ना लवकर ये. शेवट आगाऊगिरी बंद करा. महाराजांनी आपल्याला बोलवलं आहे. महाराजांच्या चरणी जयजयकार असो. अरे वा. महाराज आज एकाएकी बोलवण्याचं कारण एकाकी बोलवण्यात शिक्का. शेवट आपल्या राज्यावरती एखादा शत्रूने हल्ला तर केला नाही ना? तू काय सांगेल? मी काय बोलतो? एक कार्यकर्ते आपल्याला हेमंत येते का? शेवट बोलून घ्या तुमच्या बंदी. आपल्या महाराणी विश्वास झाली नाही महाराज. आणि त्यांच्या प्रेमाची आठवण म्हणून कृपया ऐका. शांतता राखा. आपले युवराज अजय आणि राजकन्या सौंदर्या आज राजवाड्यात घरात येत आहे. आपल्या युवराजांचे शिक्षण पूर्ण झाले आहे आणि आपले युवराज या राजाचे होणारे भगिराजे आज आपल्या राजवाड्यात घरात येत आहे. त्यांच्या स्वागताची तयारी करा. सेनापती सेनापती! राजवाड्यात साखरवाडा आनंद साजरा करा. सेनापती महाराज बोलल्याप्रमाणे आपण सीमेवरती जाऊन राजकुमारांच्या स्वागताची तयारी करूया. होय, तुमची पद्धती योग्य आहे. अध्यासो सेनापती बाबा, पण जाताना आपली राजकन्या सौंदर्या हिला वाढीसाठी घेऊन जा. होय महाराज. मी काय म्हणतो? या ठिकाणी देवेंद्र तेरेकर, अमित
आपल्या अण्णांची तुंतुन आहे. ओ, ऐका, ऐका. यांचा थोरला मुलगा आज राज्यात परत येतो, तो पण शिक्षण देऊन. महाराज, याचा थोरला मुलगा हा आपल्या राज्यात शिक्षण पूर्ण करून येतोय, त्यामुळे आपण राज्यात आनंद साजरा केला पाहिजे. आता आपल्या दरबारात येतीलच तेवढ्या आपण असं वाट बघूया. एकदम जल्लोष तयारी होईल पाहिजे. सोनियाच्या ताटी उजळल्या ज्योती ओवाळी ते भाऊराया रे वेड्या बहिणीची रे वेडी माया, वेड्या बहिणीची रे वेडी माया. सोनियाच्या ताटी उजळल्या ज्योती, सोनियाच्या ताटी उजळल्या ज्योती ओवाळी ते भाऊराया वेड्या बहिणीची वेडी माया, वेड्या बहिणीची वेडी माया, माया माहेराची पृथ्वी मोलाची सागयाला बाई चंद्र सूर्याची, सागयाला बाई चंद्र सूर्याची, सागयाला बाई चंद्र सूर्याची. कृष्ण द्रौपदीला सकारे भेटन कशी पाठीशी राहू दे छाया रे वेड्या बहिणीची वेडी माया, वेड्या बहिणीची वेडी माया, वेडी माया, वेड्या बहिणीची वेडी माया, वेडी माया, वेड्या बहिणीची वेडी माया, वेडी माया. बाबांच्या चरणी साष्टांग नमस्कार असो. आयुष्मान भव, आयुष्मान भव. बा युवराज, आपण आलात. आपल्या येण्याने या राजाला खरा अर्थ आला आहे. बा युवराज, आपण आपला शिक्षा पूर्ण करून आज राजवाड्यात आलात. होय बाबा, मी माझा शिक्षण पाय घेवी पूर्ण करून या राजवाड्यात जमा झालो आहे. राजकुमार सौंदर्य, बा युवराज, तुम्हाला तर माहीतच आहे. तुमची आई आज आपल्याला सोडून 20 वर्ष झाली. होय बाबा, आई गेल्यानंतर हे तुम्हा दोघांना आपल्या कलमताच्या पुराप्रमाणे जपली आहे. होय बाबा, तुम्ही जसं बोलताय तसं आमची आई जाऊन आम्हाला आईची उणीव कधी जाणून दिली नाही, तर हाताच्या फोडाप्रमाणे तुम्ही आमचा सांभाळ केला आहे. बाबा, आज माझा दादा युवराज खूप वर्षांनी राजदरबारात आला आहे, तर माझी अशी इच्छा आहे कुलदेवताच्या मंदिरात जाऊन देवाचे दर्शन घेऊन यायचं म्हणते. ठीक आहे, बाबा तुम्ही निश्चिंत राहा. तुमचा हा राजकुमार समर्थ आहे. ठीक आहे, पण काळजी घ्या. प्रधानजी, सेनापती, प्रधानजी, सेनापती, आम्ही असा विचार करतोय की आता आपले शिक्षण पूर्ण करून आपले युवराज आपल्या राजवाड्यात परत आले आहेत. आता आम्ही थकलो आहे. आता या सर्व राज्याचा कारभार आपण आपल्या युवराजवर सोपवायला पाहिजे. तुमचं काय मत आहे? महाराज, आम्ही तुमच्या शब्दावर नाही, ही तर आनंदाची बातमी आहे. आपण सेनापती, चला आपण राज्याभिषेकाची तयारी करूया. होय महाराज, प्रधानजी बोलतात ते योग्य आहे, आणि असे बाल उडाल हे माझ्याचे राजे व्हावे ही प्रजेसुद्धा इच्छा आहे. ठीक आहे मग, तयारीला लागा. राज्याभिषेकाची तयारी करा. साऱ्या राजवाड्यात साखर वाटा, आनंद साजरा करा. होय महाराज, येतो आम्ही. बोलले युवराज, आपलं राजा होणार. राजा होणार आहे. आनंदाची गोष्ट आपल्यासाठी पण. आपल्याला पेढ्या साखर आपण जागा सावला जल्लोष तयारी करायला पाहिजे. तयारीला जावं आपल्याला. चला, जाऊया आपण. गेली 12 वर्ष एखाद्या नोकरावाली या
येतोच तर. परंतु याची प्रजेमध्ये कोणतीही भनक लागतं का म्हणे काट्याने काटा काढला पाहिजे. आलंच लक्षात. राजसेवक हा बाबाने बोला. अरे बाबा मी केवढी पदवी दिली बाबा. अरे बाबा. सेवक आगाऊगिरी बंद करा आणि आपल्या हत्यार पाजवायला गेल्या तर ते ताबडतोब इथं हजर करा. प्राण दिले तुकाराम सेवक कुठे गेले आहे तिथं ताबडतोब हजर करा. ही शस्त्र मान सन्मान सर्व आपल्याला देत आहे. ठीक सांगितलं तलवार? राजसेवक बाकीच्या हत्यारे राजकारणामध्ये घेऊन ठेवा. ती तुम्ही कशाला ठेवली बाय? हीच तलवार राजकुमार राजा याची आहे. आनंद लक्षात एकांतरे दोन पक्षी मारले पाहिजेत. याच तलवारीने महाराज यांचा खून करून हा आज आपण राजकुमाराला सोपवला पाहिजे. येतोच मी. एक घे चांगल्यापैकी. कुठलं गाणं गायचं? कुठचा पण घे. राजा थांब जरा. सेवक बोला राजे. आम्ही आमच्या रंगमहाला विश्रांतीसाठी जात आहोत. आपला पारा तैनात ठेवा. ठीक आहे बा. हे काय बोलतोय? राजे तर झोपी गेलं आणि तो कायला काय येणार नाही. कुठे तलवार घेऊन गेला गावात तोडायला. कुठे तलवार चांगल्या ठिकाणी पाजवायला गेला. मी करतोय जागरण पण भरपूर दिवसात झालाय. जरा चुटका काढी. हा? जरा शेवटी ती झाली फेकली मागाशी. तर माझ्या मार्गात जातोय नको? मग जरा झोपूया. मी काय म्हणतो, खाली तू झोपतोस का वरती मी झोपू? हा मी वरती. माझी मजेत आहे. हा बिलकुल. देवाच्या पुढे काय करू मी? झोपतो. देवाचं नाही कसं सांग तुला. असा नको झोपू. असं उठाने झोप. उठाने. उठाने झोप. मला गादी हवे. झोपलास काय रे तू गांजा तंबाखू वळ रे. 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 तू गांजा तंबाखू वळ रे. तू गांजा तंबाखू
आपली एक दीड नंबरचे नोकर नक्की झोपी गेले की नाट्य करताय हे तुम्हाला पाहिलं पाहिजे. मेरा पाडलास का सुरू वाजवला. काय तू झोप. काय झोप? मला पिसाब आली. काय आले? तू पिसाब करतो. करा. तू कुठला काळा दगड असला. बरोबर झाले काय करणार? मी पाहिली. तू पहिला मला झाले. एका मिक्सर आलं. चालेल, जा जा. शंभर पाहिली. आवाज करू नको. थंडी जाम नाही पडली. ह्या दीड नंबरच्या नोकरांनी माझ्यावरती चक्क पिसाब केला. ज्यांना नंतर पाहून येईल तर तुमचा त्या संधीचा फायदा उठून हे महाराजांचा खून करतो. काय? मला कसा काय सवाल नसला. आता तर काय प्रॉब्लेम होता का? हा रामला बाकी पण हात लावू नको मेल्या. पोलीस येतील आणि आणले होता. आता जाऊ काम वाटते. पण जाम मारतील आता आपल्याला. तर तो आहे ना. मला लागणार आहे. बोला. दादा बोलून दे. प्रधानजी. अहो प्रधानजी. काय चाललंय? आगाऊगिरी बंद करा. काय म्हणताय? महाराज! महाराजांचा खून झाला असता तुम्ही काय करत होतात? महाराजांना झोपा का नाही येतात? राजकुमार अजय आणि सौंदर्याला एकदा हजर करा. प्रधानजी आज असे एकाएकी बोलायचे कारण कसं सांगू आणि कोणत्या तोंडाने सांगू? जे काय असेल ते स्पष्ट सांगा प्रधानजी. काय झाले तरी काय? सौंदर्य और अजय महाराजांचा खून झाला आहे. तर बाबांचा खून झालाय. आ
गेले बाबा आम्हाले घराना सोडून गेले बाबा बाबा सोडून गेले बाबा आम्हाले घराना बाबा 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 म्हणून गुणाला बाबा 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 म्हणून गुणाला बाबा 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 दुनिया गेले बाबा आम्हाले घराना दुनिया गेले बाबा आम्हाले घराना बाबा बाबा तुम्ही आमच्यासाठी कष्ट केले फार बाबा तुम्ही आमच्यासाठी कष्ट केले फार तुम्ही आमच्यासाठी कष्ट केले फार बाबा तुम्ही आमच्यासाठी कष्ट केले फार सोडून गेले बाबा सारा संसार सोडून गेले बाबा सोडून गेले बाबा आम्हाले घराना सोडून गेले बाबा आम्हाले घराना बाबा 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 म्हणून गुणाला 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 तुझं दुःख करून चालणार नाही तुम्हाला तू सावरलं पाहिजे आणि आपला महाराज खून कसा झाला हे आपण तपास केला पाहिजे होय सेनापती याचा तपास लावला पाहिजे होय चला चला तर तर आपण तपास घेऊ प्रधानजी महाराजांकडून तलवारी झाला होय सेनापती ही तर तलवार ओळखीची वाटत आहे सेनापती ही तर तलवार बाळ अजयची आहे प्रधानजी प्रधानजी कोणा होती प्रधानजी हा असं कबूल होणार नाही हे चांगली समजली पाहिजे अरे आवाज माणसा स्वतः तो कागदाच्या खून करताना तुला जबाबदार लागत नाही का अरे परमेश्वरा अरे परमेश्वरा तुला मानवाया ठाई जन्म पुन्हा पुन्हा नाही तुला मानवाया ठाई जन्म पुन्हा पुन्हा नाही बहुमोलाचे लाभले जीवन बहुमोलाचे लाभले जीवन मानसा तो माणूस बन मानसा तो माणूस बन तुला मानवाया नाही जन्म पुन्हा पुन्हा नाही तुला मानवाया नाही जन्म पुन्हा पुन्हा नाही
पायी माधविला इथे तू अतंग मानवाच्या धर्माला यावी लागल स्वर्गापायी माधविला इथे तू अतंग मानवाच्या धर्माला यावी लागल बरे नाही रे तुझे चलन बरे नाही रे तुझे चलन मानसा तो मानसवन मानसा तो मानसवन मानसा तो सेनापती माझं ऐकणार नाही जा जा याला आणि सीमेच्या बाहेर हाकलून द्या काय करायचं ते का निघून अरे सांगितलं सेनापती तुम्ही ते समजून घ्या बंद करा तू तरी माझ्यावरती अरे कपटी माणसा लाज कशी वाटत नाही आपल्या बापाचा गुन्हा करताना अरे राहायची मोठी केली त्याने आराम करा आता जास्त सगळं तरी पार करा प्रधानजी माझा हुकूम आहे या राज्यातून तरी पार करा आया सेनापती याला हाकलून द्या हे बघ, काय करता तुम्ही अजून? याला हाकलून द्या आत्ताच्या मारा द्या सेनापती महाराजांच्या आज्ञेची तयारी केली पाहिजे जोरदार टाळ्या होत्या एकदा. खूप सुंदर कार्यक्रम या ठिकाणी होतो. खूप सुंदर खूप सुंदर झालं माझ्या मनासारखे आता या राज्यात राजा राज्यामध्ये मला कोणी रोखू शकणार नाही महाराजांचा मृत्यू झाला आणि हा हसतो कसाला जा आणि सेनापतीला बोलवून द्या प्रधानजी असं एकाची बोलण्याचं कारण सेनापती आपल्या राज्यावरती दुःखाचे डोंगर पसरला आहे परंतु माझ्या मनामध्ये एक इच्छा आहे ही इच्छा मोठी इच्छा आहे. जवळ वाय झाला कुठे बोला प्रधानजी असं मोठी इच्छा आहे हे जर राज्य सुखाने चालायचं असेल तर त्या राज्याचं महाराज मी आणि प्रधानजी तुम्ही झालं पाहिजे प्रधानजी ते घरी बनत असतात आणि राज्याचे विकास असतात आणि राज्याच्या सुरत चालला असतात ते याचा आम्हाला विरोध नाहीये मला वाटलं नव्हतं तुमचा विरोध नसणार या गोष्टीला अजून एक माझ्या मनात इच्छा आहे राज्याची हिताची इच्छा असेल तर मला ती कोणती इच्छा आहे सेनापती या राज्याचं राजकुमारी सौंदर्या ही उपवर आली आहे आणि या सौंदर्याचं विवाह माझ्यासोबत होऊन तिला माझी पट्टराणी बनवायची आहे प्रधानजी काय म्हणताय जीव गेला तरी चालेल परंतु ही इच्छा म्हणजे पूर्ण होणार नाही राजकारणी सौंदर्य हा तुमची मुलाप्रमाणे आहे हे तुम्हाला नाच कसं वाटत नाही अरे आराम करा मला वाटलं तू माझ्या इच्छेच्या पलीकडे जाणार नाही जर तुला सुद्धा माझ्या इच्छेच्या पलीकडे जातात कसा राजकुमारला या सीमेच्या बाहेर हाकलून गेलाय तसा तुला सुद्धा या सीमेच्या बाहेर हाकलून देईल काय म्हणजे म्हणायचं आहे तुम्हाला राजकुमार युवराज तुम्ही आपण लावलात होय
हा सर्व लोक तुझा होता. बरं, बोलत होतो मी तुम्हाला. याला बोलत होतो. ह्याचा जाव असला काय? अरे हरामखोरा, जर तुला माझी आज्ञा पाळायची असेल तर हो मारताच तयार. अरे मला कहा हॅलो, दीप्ती दिलीप होळे त्याचकडून राजकुमारच्या भूमिकेकरता 100 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे. तसेच मनीषा नरेश घाणेकर यांच्याकडून राजकुमारच्या भूमिकेसाठी 100 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे. मंडळ त्यांचा आभार आहे. धन्यवाद. पाडा जागता घेवा आम्ही विश्रांती आणि जातो. विश्रांतीसाठी आपण पण जाऊया. हॅलो, या ठिकाणी हर्षराज वनराज पहिला राजकुमार याला सीमेबाहेर आखून आता सेनापती सुद्धा सीमेच्या बाहेर गेला आहे. आता आता फक्त नाही की सौंदर्य आता तिचं सुद्धा मन जिंकून तिला माझी पट्टराणी बनवून आता हा राज्य सुरळीतपणे सुरळीतपणे चालूया. हॅलो, या ठिकाणी श्री राजू गिमावकर हे सुद्धा कार्यक्रम पाहत आहेत. त्यांच्याकडून सुद्धा 200 रुपयाचं बक्षीस ह्या वगनाट्यासाठी आलं आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की पुढील सुद्धा आलेला कार्यक्रम खूप सुंदर झाला पाहिजे आणि तो होईल. त्याचप्रमाणे मंगेश पेडामकर यांच्याकडून सुद्धा 100 रुपये आलेले आहेत. या सर्व दोन्ही देणगीदारांचे मंडळ आभार आहे. धन्यवाद. अरे काय करावं काय समजत नाही. या तेव्हा स्टुडिओ पण आलं खरं, परंतु आपल्याला दुसऱ्याने फसवलं नाही. आपणच काहीतरी केलं पाहिजे. प्रथमतः महाविवरांची भेट घेतली पाहिजे. परंतु या भल्या मोठ्या अरण्यामध्ये महाविवरांना सोडायचं नव्हतं. हे परमेश्वरा तुम्हा दोघांची भेट घडवून दे. कुछ तो करना पड़ेगा, भूख मिटानी पड़ेगी. कोई तो आ रहा है, कोणतरी येत आहे, चालून लागत आहे मला. कोण आहेस तू? मला विचारलं तू कोण? आल्या पावली माघारी जा म्हणजे मेलास तुम्ही सोबत. ला म्हणतोस कोण आहेस तू? अरे दादा, हा जंगलची शहर चुकीन म्हणतात मला. अरे हे बरोबर बंद कर तुम्ही. अशाच सामर्थ्य डबल युद्ध असते. अरे युद्धास अर्जुनाला धावून येतात. बोल, असतंच काय? आता एवढं म्हणतोस? होईल जाऊ दे कोण.
हे दरबार नाही जंगल आहे बाई जंगल आणि जंगलाचा सेनापती कुठं सेनापती तुम्ही इकडे कुठे आहात होय युवराज, आम्ही तुमच्या स्वतः होतो. आम्हाला क्षमा करा, आमच्यातून खूप मोठी चूक झाली आहे. आम्ही तुला न समजून घेता तर राहायचं वाटून लावलं. सेनापती कोणती एवढी मोठी चूक झालेली आहे? सांगा भाऊ कोणती एवढी मोठी चूक झालेली आहे? त्या नराधम प्रधानजीला आपले सत्तावीस काबीज केले आणि मारलेलं गुन्हे त्यालाच केलं होतं. अरे त्या प्रधानजीने आपल्या वडिलांना मारलेले आहे असे म्हणत आहात तुम्ही? होय युवराज, आपल्या महाराजांना त्यांनीच मारलं आणि आता आपल्या सौंदर्याशी जबरदस्ती विवाह करणे कट रखतात. आपल्या तातडीने गेलं पाहिजे. चला तर आपण आताच जाऊया त्या कटपी प्रमाणाचा या लाल सुद्धा संशयाने लाल करून त्याचा शोध घेऊया. चला हा सर, हा बोल. काय करायचं का आता? हे गाणं म्हण ना चांगलं. गाणं ना? हा. तू तू म्हणतो काय भावकीतलं भांडण चालू राहतील. भावकीला काही खाण्यात नाही झाला तो काय? ते गाणं घे काय. रेडा देतो या धार, रेडा देतो या धार, दूध काढताना लागतो या मोठा चूळ, दूध काढताना लागतो या मोठा चूळ, तरी पण मांजरावाणी रायाच, तरी पण मांजरावाणी रायाच, नाही कुणाला कुणी बोलायचं, अहो असंच चालायचं, नाही कुणाला कुणी बोलायचं, असंच चालायचं, नाही कुणाला कुणी बोलायचं, हे असंच चालायचं, नाही कुणाला कुणी बोलायचं, हे असंच चालायचं. हो, पहिल्यांदा जुनी माणसं जी होती ती साडी चोळी नेसून असायची आणि आता काय झालेलं आहे, आता ब्लाऊज आलेला आहे. साडी जाऊन आला या ब्लाऊज, साडी जाऊन आला या ब्लाऊज, हात वरती करता कबूतर खालून डोकावत, तरी पण मांजरवाणी रायाच, नाही कुणाला कुणी बोलायचं, हे असंच चालायचं, नाही कुणाला कुणी बोलायचं, हे असंच चालायचं, नाही कुणाला कुणी बोलायचं, हे असंच चालायचं, कुणी बोलायचं, गाऊच्यामध्ये असं म्हटलं. साडी जाऊन आला या झंपर, साडी जाऊन आला या झंपर, वारा येतच खालून दिसतो या बंपर, अहो वारा येतच खालून दिसतो या बंपर, तरी पण मांजरावाणी रायाच,
नाही कुणाला कोणी बोलायचं हे असंच चालायचं 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 चांगला गुंडाळ बाबा. या 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 शिवण जा जा आणि राज्यामध्ये आनंदी आनंदाचा वाद दवंडी पेटवा महाराजांच्या लग्नाची आपली जी रोडची ती नमाजी आहे ती त्यांच्यासोबत काय? जा आणि नाच गाणी म्हणणारी माणसं आहेत. आम्ही नाच गाण्यावर लाव. काय तू म्हणतोस हा, काय? एवढं गाणं नाही चांगलं. महाराजांचं बोलणे पाहिजे चांगले. चल मग. हा, बोल. सूर चांगलं लाव. अगं खूप आहे खूप हा. फुगडी खूप खूप आहे खूप. फुगाडी खूप. काय माझ्या गोविंदा तुला गोविंदा तुला. काय माझ्या गोविंदा तुला गोविंदा तू. फुगडी खूप. काय माझ्या गोविंदा तुला गोविंदा तुला. काय माझ्या गोविंदा तुला गोविंदा तू वाटीवर वाटी खोबऱ्याची वाटी. खोबऱ्याची वाटी वाटीवर वाटी खोबऱ्याची वाटी. वाटीवर वाटी फुगाडी फू कमलाच काय माझ्या गोविंदा तूर गोविंदा तू कमलाच काय माझ्या गोविंदा तूर गोविंदा तू काय सूर आहे ताबडतोब घेऊन या. खुश एकदम खुश. नाची डोली छान रंग गोरा गोरा पान नाची डोली छान लावणी बघ लावणीचं ठेका वाजा बघ कसं ठेका लावते मी हे कौतुक हे हे वरती कर. आम्ही पहिल्यांदा वाजणार वाजणार. जास्त पण वर येऊ नको. या बाबा.
कीर्तीच्या डोल्यात झुलवा मला कीर्तीच्या डोल्यात झुलवा आणि इश्काचा गुलगंध फिरवा मला कीर्तीच्या डोल्यात झुलवा मला कीर्तीच्या डोल्यात झुलवा आणि इश्काचा गुलगंध फिरवा मला जोडीनं मुंबईला फिरवा वराय मला जोडीनं मुंबईला फिरवा मला जोडीनं मुंबईला फिरवा मला फिरतीच्या डोल्यात झुलवा मला फिरतीच्या डोल्यात झुलवा आणि इश्काचा गुलगंध फिरवा मला फिरतीच्या डोल्यात झुलवा मला फिरतीच्या डोल्यात झुलवा आणि इश्काचा गुलगंध फिरवा अतिशय सुंदर अतिशय सुंदर सेवक या सुंदर सुपारी तुमचं काय घेणार आहे? परंतु या सुंदर नर्तकीचा मला सुंदर चेहरा बनायचा आहे. चेहरा बघण्यासाठी तुम्हाला परमिशन घ्यायला लागेल. घ्या तर permission. अशी कशी भेटत नाही. हॅलो 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 त्याला तयार आहे. हॅलो काय देऊन देऊन काय देणार? सेवक, हॅलो आपला मी द्यायला तयार आहे. हॅलो हॅलो ओमकार जाधव यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. त्यांचं म्हणणं असं आहे जी नटी बनली आहे त्यांनी एका लावणीवरती गाणं बोलायचं आहे आणि ते गाणं नरेश चव्हाण यांनी स्टेजवरती येऊन बोलायचं आहे. नरेश चव्हाण यांनी हे गाणं लावणी स्टेजवरती बोलायचं आहे. नटी नाचली पाहिजे नटी नाचली पाहिजे. नरेश 40 हॅलो हॅलो कशानं सख्या सजना सांग लुकलुकणारा दिवा वनवा शिवारी तुमसला यारी रातभर आतानवा नारे नटकट अवघड दोराची सरणी ताली नकराची अशी लचकत मुरडत झुलवत आली मी नाजूक चमचम घुंगराची पान नजरा करा घेऊनी अवतरणी सुंदरा चंद्राला तरंगेल रंगोळी चंद्राचा गतिदार आलेऊन चंद्रातून तालाचा रंगोली आली ताला गती चंद्रा. धन्यवाद दरिदादा आमच्या विनंतीला मान देऊन आपण गाणं बोलला. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. सेवक रत्नामजी, सेवक या चेहऱ्याचा मला सुंदर रूप पाहायचं आहे. अच्छा सेवक! मला वाटलं होतं, हा कीर्तनीचा नोकरच हे असे कृत्य करू शकतो. सेवक, कुठून आणला तुम्ही? अहो, आमच्याकडे दुसरा उपाय नाही. म्हणजे आमच्याकडे दुसरा उपाय नाही. ए सेवक, लग्नाचं काम व्हायला पाहिजे. लग्नाचं ती नटी गेली सोडून आलो. लग्नाची गाणी येतात तुम्हाला? हो हो म्हणजे काय? नक्की येणार की दुसरं नाही? हे बस चार बघितले 1 2 3 हा. सेवक, पाठवणी बंद करा आणि ताबडतोब लग्नाची गाणी म्हणा. हे वाजव. हॅलो हॅलो
आकाशामध्ये बिजली चमकते, आकाशामध्ये बिजली चमकते, रायगडावर दिसते त्या गत्या उजेडातून माहेर माझे दिसते, त्या गत्या उजेडातून माहेर माझे दिसते. राहू दे आता. बोलू असं म्हणताय? हो ते आपण लग्नाच्या दिवशी बोलूया. मंगलाष्टक आता व्हायला पाहिजे करा तर. व्हायला पाहिजे हो, म्हणा मंगलाष्टक. गडली परी मायेची आठवण टाका अक्षदा प्रेमान शुभ मंगल सावधान दुडू दुडू धावयाचे सोनुली अंगणी अन पेट्याची माया तिच्या ओसरनयनी मोठ्या भावासाठी कंठ तिचा आला हो दाटून टाका अक्षदा प्रेमान शुभ मंगल सावधान माय दुरून पाहते गाडी तुळशीला पाणी आठविता बाळपण अश्रू दाटले नयनी माया पादरली तिची डोळे पुसती पदरान टाका अक्षदा प्रेमान शुभ मंगल सावधान शुभ मंगल सावधान. सुंदर, अतिशय सुंदर. तेव्हा मी काय म्हणतो, ती तुमची स्वप्न सुंदरी आहे तरी कोण? सेवक, कळलं तुम्हाला? सेवक, जा आणि सौंदर्याला इथे राजदरबार हजर करा. सौंदर्य कशाला? कशाला? कळवली, कळवली. शांत डोळे करून घ्या. कळवली. दादाजी, आज पुन्हा एकदा दरबारात बोलवण्याचं कारण राजकुमारी सौंदर्या, माझ्या मनामध्ये माझ्या मनामध्ये एक विचार आहे. असा कोणता विचार आहे दादाजी? राजकुमारी सौंदर्या, या राज्याची प्रजाचे सुखी पाहिजे असेल तर या राज्याचे राजा मी आणि तुम्हाला माझी पट्टराणी व्हायला लागेल. काय बोलताय? असं बोलताय तुला दोघे ठिकाणावर आहे ना? होय, चांगल्या जाती अगदी चांगल्या ठिकाणावर आहे. अरे तू काय बोलतोय? कसं म्हणतो ना करायला? अरे तुला थोडा बघ, तुला थोडा बघ. ए, ऐकलंस काय? तुमचं असं म्हणणं आहे, हिने राजा आपल्यासोबत लग्न करावं आणि या राजाची राणी ती आणि हो राजकुमार राजा. हा हाय भंगार बोला. साहिल लाड यांच्याकडून सौंदर्यासाठी 100 रुपये आलेले आहेत. धन्यवाद. सौंदर्या, बऱ्या बोलाने या राजाची पट्टराणी हो, नाही तर लहान चांगली प्रधानजी, असं बोलताना लाज कसं वाटत नाही तुला? अरे माझ्या वडिलांप्रमाणे वागलो होतो मी तुला. आज जर या ठिकाणी माझे बाबा असते तर राईसारखे तुकडे तुकडे करून या गिधाडांना खायला घेतलं असतं. माझ्या राई राई एवढे तुकडे केले असते. अरे या राजाचा खून करणारा हाच तो प्रधानजी आहे. लाज बोलताय का? अरे लाज कशी वाटत नाही असे बोलताना तुला? होय, होय, तुझ्या वडिलांचा खून करून तुझ्या भावाला तू सुद्धा या शिमेने बाहेर केवढं मोठं पाप झालं आहे माझ्या हातून. माझा बाबा
का मी त्याला राज्यातून तडीपार केलाय. भगवंता क्षमा कर, भगवंता क्षमा कर, क्षमा कर. बऱ्या मुलाने नाही दयाला तुझावी जगी आजवाला आधार कोणाचा नाही दयाला तुझावी जगी आजवाला आधार कोणाचा नाही दयाला बऱ्या मुलाने लग्नात तयार हो, नाहीतर हो मागास तयार. प्राण गेला तरी बेहत्तर, परंतु मी तुझ्यासाठी विवाहाला तयार होणार नाही. म्हणजे विवाहाला तयार होणार नाही. जर तुला विवाह तयार हो मागास तयार. युवराज, युवराज तुम्ही तरी या ना. युवराज, युवराज, युवराज. राम राम. कोण युवराज? बरं झालं. आज एकाच दगडात तिन्ही पक्षी मी मारणार. हा प्रधाना, तुझा पापाचा घडा आता भरला आहे. माझ्या बापाचा गळा, अरे तुमच्या गळा आज इथे भरलेला आहे. पाहतोस काय हो विश्वास तयार. हा, हा, विश्वास कर. आम्ही पण हीच संधी पाहत होतो. या इकडं. याच्या बाजूला, याच्या बाजूला.
माऊले